Hello friends, I welcome you all in the video lecture series of English grammar. Yesterday we have seen conjunctions part 1. Today we are going to discuss conjunctions part 2. Before that, let's have revision. We have discussed yesterday what are conjunctions. Conjunctions are the words that join together two words, two phrases or two sentences together. Even we seen types of conjunctions: coordinating conjunctions, subordinating conjunctions, and correlative conjunctions. And today we are going to discuss subordinating conjunctions thoroughly. Let's see what are subordinating conjunctions. Subordinating conjunctions are those conjunctions that join one clause to another clause, that joins dependent clause with the main clause. म्हणजे एक क्लॉज दुसऱ्या क्लॉजला जोडण्याचं काम सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स करतात. सबऑर्डिनेटिंग ह्याला सबऑर्डिनेट असं जरी म्हटलं तरी चालतं. मेनली ते डिपेंडंट क्लॉज ह्यांना मेन क्लॉजला जोडण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, दो ही इज रिच, ही इज अनहॅपी. Can anybody guess which is the main and which is the subordinate clause here? Yes, anybody? Subordinate clause किंवा main clause कोणी गेस करू शकेल का? Let's see. Though he is rich is subordinate clause. He is unhappy is main clause. Let's have a glimpse or a short discussion on what is subordinate clause and main clause. Let's see first what is main clause. A clause which has its own subject and verb. फीचर्स आहे मेन क्लॉजचे. आपण काही फीचर्स वैशिष्ट्ये पाहणार आहोत. म्हणजे काय किंवा मेन क्लॉज म्हणजे काय पाहणार आहोत. ज्याला स्वतःचा सब्जेक्ट आणि वर्ब असतो. विच एक्सप्रेसेस इट्स कम्प्लीट मिनिंग बाय इट्स ओन. जो स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करतो. विच इज एबल टू स्टँड बाय इटसेल्फ ॲज अन इंडिपेंडंट सेंटेन्स. आणि जो एक इंडिपेंडंट सेंटेन्स म्हणून स्वतःचा अर्थ किंवा मिनिंग एक्सप्रेस करू शकतो असा शब्दसमूह किंवा वाक्य म्हणजेच इंडिपेंडंट क्लॉज होय. फॉर एक्झाम्पल, दो ही इज रिच, ही इज अनहॅपी. ही इज अनहॅपी ह्या पार्टमध्ये ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे आणि म्हणून आणि फक्त सब्जेक्ट आणि वर्ब आहे म्हणून नव्हे तर हा जो ग्रुप आहे, शब्दांचा समूह आहे, तो स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करतो आणि एक इंडिपेंडंट सेंटेन्स म्हणून कार्य करतो. म्हणून ह्याला मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हटलं जातं. लेट्स सी नाऊ व्हॉट इज सबऑर्डिनेट क्लॉज. अपोजिट मेन क्लॉजच्या अपोजिट सबऑर्डिनेट क्लॉज बघा. विच कॅनॉट स्टँड ॲज द सेंटेन्स बाय इटसेल्फ. which is unable to give its complete meaning by its own even though it contains subject and verb. स्वतःचा सब्जेक्ट आणि वर्ब जरी असला तरी तो एक सेंटेन्स म्हणून किंवा स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करू शकत नाही. इट हॅज टू डिपेंड ऑन मेन क्लॉज टू गेट कम्प्लिटेड इट्स मिनिंग. आणि स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, मग त्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करून घेण्यासाठी मेन क्लॉजवरती डिपेंडंट राहावं लागतं आणि म्हणूनच ह्याला डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. आणि अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की इट बिगिन्स विथ सबऑर्डिनेट कंजंक्शन. सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी सबऑर्डिनेट कंजंक्शननी स्टार्ट होतो. फॉर एक्झाम्पल, दो ही इज रिच, ही इज अनहॅपी. आता बघितलं, ही इज अनहॅपी मेन क्लॉज आहे. दो ही इज रिच फक्त एवढाच जर तुम्हाला ग्रुप दिला, शब्दांचा ग्रुप दिला, तर तुम्हाला काही अर्थ मिळतो का, काही मिनिंग प्राप्त होतं का, तर नाही. का? बिकॉज धिस क्लॉज हॅज बीन स्टार्टेड विथ कंजंक्शन दो. सबऑर्डिनेट कंजंक्शन. तो काय आहे? सबऑर्डिनेट कंजंक्शन. ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे, पण सब्जेक्ट वर्ब आणि रिच ॲडजेक्टिव्ह जरी असला, एस व्ही आणि कॉम्प्लिमेंट जरी इथं असला तरी हा स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करू शकत नाही. का? ह्या वाक्याची सुरुवात दोन्ही झालेलं आहे आणि दोन्ही सुरू झाल्यामुळे मिनिंग इनकम्प्लीट राहतं. मग कधी पूर्ण होतं ह्याचं मिनिंग? जेव्हा हा ही इज अनहॅपी ह्या पार्टशी, ह्या वाक्यातला हा जो पार्ट आहे ह्याच्याशी जोडला जातो तेव्हा ह्याला अर्थ पूर्ण होतो. मग हा क्लॉज, हा जो पार्ट आहे ह्या वाक्याचा, हा काय आहे मग?
सबऑर्डिनेट क्लॉज, ज्याला डिपेंडंट क्लॉज असंही म्हटलं जातं. हेन्स अ क्लॉज विच बिगिन्स विथ सबऑर्डिनेट कंजंक्शन इज नोन ॲज सबऑर्डिनेट क्लॉज. ज्या क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेट कंजंक्शननी होते, जिथं सबऑर्डिनेट क्लॉजनी वाक्याची सुरुवात होते, तो कोणता क्लॉज असतो? सबऑर्डिनेट क्लॉज. जसं की इथं दो ह्या कंजंक्शननी, सबऑर्डिनेट कंजंक्शननी ह्या वाक्याची सुरुवात झालेली आहे. Let's see common subordinating conjunctions. The conjunctions that join subordinate clause to main clause are known as subordinating conjunctions. जे conjunctions म्हणजे बघणार आहे आपण काही एक्झाम्पल्स किंवा कोणती लिस्ट आहे कंजंक्शनची ती इथे आपण पाहणार आहोत. बिफोर, बिकॉज, ॲज, ऑल्दो, आफ्टर, ॲज सून ॲज, if, than, that, though, until, unless, where, when, while, who, whose, which. Next we have wherever, whenever, whoever, whichever, and till, still. These are common subordinating conjunctions. Let's see meaning or use of these subordinating conjunctions. See, first here it is the conjunctions that expresses time. And which are those conjunctions? In this slide we are going to divide the conjunctions as per their meaning or use. The conjunctions that expresses time, the conjunctions that are used to express time, and in this category we can include after, before, till, until. Next we have here the conjunctions of comparison, than, as. Next we have reason, and it includes as, because, for. Next we have place, conjunctions that are used to express place or the meaning, the conjunctions that are used to show place, where and wherever. Next, concession, it includes though and although. Next we have manner, however and as though. Next we have relative pronouns. In this category all relative pronouns which includes WH words come. Next we have condition, and the conjunctions that are used to express condition include if, unless, if, then. See, once again go through this grid or this diagram. The conjunctions that express time, relative pronouns, reason, condition, concession, place, manner and comparison. And the previous slide includes the list of conjunctions. Those we have divided here as per the meaning. Study it once again. Let's discuss some examples. I will punish you if you come late. See, in this sentence, if you come late is subordinate conjunction, and if is the conjunction that has joined here main clause with the subordinate clause. म्हणजे subordinate clause main clause जोडला गेलेला आहे. Subordinate conjunction if इथं आहे. We should not spend more than we earn. Subordinate clause इथं आहे. Than we earn हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो कंजंक्शन दॅननी मेन क्लॉजशी जोडला गेलेला आहे. यू विल नॉट गेट सक्सेस अनलेस यू वर्क हार्ड. बघा, एक क्ल्यू देते तुम्हाला. जिथे कंजंक्शन येतो तिथून पुढचा पार्ट असतो सबऑर्डिनेट कंजंक्शनचा. ओके, अनलेस यू वर्क हार्ड इज अ सबऑर्डिनेट क्लॉज आणि कंजंक्शन मग सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणता आहे? अनलेस. Though he got enough time, he could not complete his assignments within time. आता बघा, जिथे दो आलेला आहे तिथून सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे. सबऑर्डिनेट क्लॉज. Though he got enough time, this is सबऑर्डिनेट क्लॉज आणि कंजंक्शन आहे इथं do. सबऑर्डिनेट कंजंक्शन do. Hope you have understood the subordinating conjunction. Let's solve exercise. Complete the following sentences by using appropriate subordinate conjunction. I have given here few conjunctions.
From this list, you have to use the conjunction and you have to complete the sentences. First, I won't pay dash, you provide the goods immediately. Second, she received better marks dash, getting tips from her teacher. Next, dash, I hear any news, I'll call you. Next, Aryan will get the job dash, he deserves it. She spoke quietly dash, she did not want Shima to hear it. Take time and complete. Okay, let's discuss the answers. I won't pay unless you provide the goods immediately. Second, she received better marks when after getting tips from her teacher. The correct answer is conjunction is here after. As soon as I hear any news, I will call you. Aryan will get the job when? If he deserves it. If he deserves it. She spoke quietly as or because she did not want Seema to hear it. लास्टच्या सेंटेन्समध्ये ॲज किंवा बिकॉज दोन्ही चालेल. दोन्ही कंजंक्शन कारण एक्सप्रेस करतात. होप you got the subordinating conjunctions. Thank you. See you again. Bye.